नीट सारखी महत्वाची परीक्षा, लाखो मुलं त्याच्यासाठी जिंदगी बर्बाद करून म्हणजे सगळ्या प्रकारचं समर्पित भावनेने डिवोशन आणि डेडिकेशनने काम करत असताना कुठल्या तरी नालायक मूर्ख लोकांच्या भ्रष्ट प्रवृत्तीच्यामुळे हे पेपर लीक होतात आणि माझी मुलं आत्महत्या करतात, ही अत्यंत वाईट बाब आहे. माझं सरकार हे संवेदनशील का नाही? अशा प्रकारचे न पटणारी वल्गना करणारे हे विधानं आम्हाला बिलकुल मान्य नाही. माझी आग्रहाची विनंती आहे देशातल्या राज्यकर्त्यांना, संवेदनशील राज्यकर्त्यांना, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, युवक आहे, बेरोजगारी आहे, प्रचंड अशा प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. असंतोष वाढत चाललेला आहे. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं सुरू झालेलं आहे. एखादा गुणवंत, कलावंत, प्रज्ञावंत बोलतो तेव्हा त्याच्यावर कारवाई करणं सुरू झालेलं आहे. ही दडपशाही आहे की लोकशाही आहे? हे लोकतंत्र आहे की खऱ्या अर्थाने सरंजामशाही आहे? याचा गांभीर्याने विचार करावा, निर्णय द्यावा, नव्हे त्यांच्या वाट्याला येणारे जे हलकीचे दिवस आहे ते दूर करण्यासाठी माझ्या राज्यकर्त्यांनी त्याला मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.